नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. 1 जुलैपासून 5 आर्थिक नियम बदलणार, पगार आणि पेन्शन वाढणार. 1 जुलै 2026 पासून अनेक मोठे आर्थिक बदल लागू होणार असून या बदलांचा परिणाम लाखो नोकरदार, निवृत्तीवेतनधारक यांच्यावर होणार आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि आपल्या सहकारी मित्रांनाही शेअर करायला विसरू नका. दरवर्षी सरकार जानेवारी आणि जुलैमध्ये महागाई भत्त्याचा आढावा घेते. त्यामुळे लाखो केंद्र सरकारी आणि कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक जुलै 2026मध्ये DA वाढीची वाढ पाहत आहेत. जर सरकारने DA वाढवला तर कर्मचाऱ्यांचे पगार आणि निवृत्तीवेतनधारकांची पेन्शन वाढणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना जुलै महिन्यात आपले नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्याची शक्यता आहे. ही प्रणाली लागू झाल्यास EPF खातेधारक थेट UPIद्वारे आपला PFचा निधी काढू शकणार आहेत. यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. HDFCने आपल्या प्रिव्हिलेज क्रेडिट कार्डच्या अटीमध्ये सुधारणा केली असून काही बदल आधीच लागू करण्यात आले आहे. तर विमानतळ लाऊंज प्रवेशासंबंधीचे नवीन नियम आता 1 जुलै 2026 पासून लागू होणार आहे. यासोबतच SBI कार्डने आपल्या फोनपे SBI कार्ड पर्पल आणि फोनपे SBI कार्ड सिलेक्ट ब्लॅक क्रेडिट कार्डच्या अटीमध्ये सुद्धा आता सुधारणा केलेली आहे. तर 1 जुलैपासून पासपोर्ट मिळवणेपूर्वीपेक्षा अधिक महाग होणार असून सरकारने जवळपास 14 वर्षानंतर पासपोर्ट शुल्कात वाढ केलेली आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर पासपोर्ट मिळवण्यासाठी आता 1000 ते 2500 रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो.